नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रोहन चव्हाण. शेतकरी मित्रांसाठी एक खुशखबरीची बातमी आलेली आहे, की ज्यांचे नुकसान झालेलं आहे त्यांसाठी सरकारने आता जाहीर केलेलं आहे किती रुपये हेक्टर देण्यात येणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, की ज्याची जमीन वाहून गेलेली आहे त्यांसाठी प्रति हेक्टर किती रुपये देण्यात येणार आहे आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी प्रति हेक्टर किती रुपये देणार आहे. ज्यांचे जनावर वगैरे मेले वगैरे वारले वगैरे त्यांसाठी किती जनावर रुपये देणार आहे. तर ते संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं सरकारने नाही का पूर्ण अतिवृष्टीने जे महाराष्ट्रातनी झालेलं आहे ते 31,628 कोटी रुपयाची पॅकेज जाहीर केलेलं आहे. त्यानंतर ज्या खाली आहे जे कोणाला किती देणार आहे ते आहे इथं खरडून जे गेलेली जमीन आहे त्यासाठी 3,50,000 रुपये प्रति हेक्टर देण्यात येत आहे असं सरकारनं सांगितलेलं आहे. त्यानंतर जे कोरडवाहू शेतीसाठी आहे ते प्रति हेक्टर 18,500 रुपये देत आहे. त्यानंतर हंगामी बागायती शेती आहे त्यासाठी प्रति हेक्टर 27,000 रुपये देत आहे. त्यानंतर जे बागायती शेती आहे त्याला प्रति हेक्टर 32,500 रुपये देत आहे. आणि ज्या आपण शेतकरी मित्रांची जे आता गाड गेला असेल, त्याच्यावर पूर पाणी वगैरे गेलं असेल त्यांसाठी गाड काढण्यासाठी 30,000 रुपयाची आर्थिक मदत करण्यात येत आहे. त्यानंतर खाली आहे मित्रांनो, की जे जनावरांचं नुकसान वगैरे झालेलं आहे ते पण खाली आहे. जे दुभत्या जनावरांसाठी आहे ते आहे इथं प्रति जनावर 37,500 रुपये प्रति जनावर देण्यात येत आहे. त्यानंतर खाली आहे जे ओढकाम करणारे जनावर आहेत त्यासाठी 32,000 प्रति जनावर देत आहे. आणि त्याच्या खाली पण आहे अजून, की जे कुक्कुटपालन करणारे आहे त्यांचे नुकसान झाले आहे त्यांसाठी प्रति कोंबडी 100 रुपये देण्यात येत आहे असे सरकारने आज जाहीर केलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद.